तर आज आपण 1 कप रव्यापासून मस्त कुरकुरीत नाश्ता बनवणार आहे. यूट्यूबला ही रेसिपी तुम्हाला नवीनच बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी हा नाश्ता कितपत कुरकुरीत होतोय ते बघा. तर आवाज ऐकून तुम्हाला समजलेच असेल नाश्ता कितपत कुरकुरीत होतोय. तर बघा, हा नाश्ता करण्यासाठी कढई मी गरम केलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घाला. नॉर्मल तेल गरम झाले की लगेचच 7 ते 8 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, तसेच 1 चमचा चिली फ्लेक्स घाला. आता ही फोडणी 1 ते 2 मिनिट परतवून घ्या. फोडणी 1 ते 2 मिनिट परतवून घेतल्यानंतर फोडणीमध्ये 1 वाटी किसलेलं गाजर घाला. त्याच्यानंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे. आणि साहित्य परतवून घेताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. तर बघा, साहित्य 2 ते 3 मिनिट परतवून घेतलं. आता यामध्ये रव्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. रवा मी 1 वाटी घेतला होता, तर पाणी मी 2 वाटी घेतलं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर छान असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे मिश्रण तळापासून हलवून घ्या. मिश्रण हलवून घेतल्यानंतर उकळवून घ्या. तर बघा, मिश्रणाला हलकी उकळी आलेली आहे. आता यामध्ये थोडा थोडा करून रवा मिक्स करायचा आहे. आणि रवा मिक्स करताना अजिबात रव्यामध्ये गाठी होऊ देऊ नका. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रवा मिक्स करून घ्या. तर बघा, कुठेही गाठी न ठेवता रवा मिक्स करून घेतला. आता हा रवा आपल्याला याचा घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. जसं की आपण उपमा करतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करून घ्यायचा. आणि मिक्स करत असताना लो टू मीडियम फ्लेमवर मिक्स करा, जेणेकरून रवा करपणार नाही. तर बघा, रवा टाकल्यापासून 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि तयार केलेला गोळा थंड होण्यासाठी एखाद्या भांड्यात काढून घ्यायचा. तर या ठिकाणी रवा गोळा थंड झालेला आहे. आता याला हलक्या हाताने मळून घेऊयात. तर बघा, गोळा मळून झाला. आता याची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये गोळे बनवू शकता. मी या ठिकाणी गोल चपट्या पेढ्या बनवलेल्या आहेत. बघू शकता किती मस्त दिसतंय ना. आता राहिलेले गोळे अशाच प्रकारे बनवून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी सगळे गोळे मी बनवून घेतले. सुरेख असे हे गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर बघा, तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एकदा चेक करूया. रव्याची छोटे गोळे तेलात टाकायची. अशा प्रकारे बुडबुडे येत हळूवार तळून वरती आली की समजून जायचं तळणीसाठी तेल गरम झालेलं आहे. आता पॅनमध्ये तळणीसाठी बसतील तेवढे गोळे घाला. आणि तळणीसाठी तेल कडकडीत तापलेलं घ्या, नाहीतर गोळे तेलात सुटतील. तर बघा, सगळे गोळे पॅनमध्ये घालून झाले. गोळे पॅनमध्ये घालून झाल्यानंतर रव्यामध्ये पाणी असल्यामुळे तेलाचे खूप सारे बुडबुडे येतात. हे हलके बुडबुडे कमी झाल्यानंतर गोळे पलटवून घ्या. आणि या ठिकाणी महत्त्वाची टीप आहे, जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत गोळे पलटवून घेऊ नका, नाहीतर रवा तेलात सुटण्याची शक्यता आहे.
तर बघा बुडबुडे कमी झाले. गोळे पलटवून घेऊयात. गोळे छान अशा तांबूस रंगावर तळलेले आहेत. अजून याला 3 ते 4 मिनिट तळून घ्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. तर बघा या ठिकाणी गोळे पलटवून घेतल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिट तळून घेतले. तर हे रव्याचे गोळे सुरेख असे तळून झालेले आहेत, बघू शकता. तर या ठिकाणी रव्याचा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे. चाळणीमध्ये काढून घेऊया. तर हा रव्याचा नाश्ता टोमॅटो केचप किंवा दहीबरोबर खूप भारी लागतो. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. जर घरात लहान मुले असतील तर त्यांना हा कुरकुरीत नाश्ता खूप आवडेल. तुम्ही नक्की बनवा. तर बघा गोळे काढून घेतले. आता राहिलेले गोळे अशाच प्रकारे तळून घेऊयात. तर या ठिकाणी सगळे गोळे मी तळून घेतले. खूप छान कुरकुरीत झालेले आहेत. आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल कितपत कुरकुरीत झालेले आहेत. तर एक गोळी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा हा रव्याचा नाश्ता तयार झालेला आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण रव्यापासून कुरकुरीत नाश्ता बनवलेला आहे. जर तुम्हाला आजची पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.